नमस्कार, शोभाज किचन हेल्दी फूडमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण टमटमीत फुगणारे कोंबडी वडे आणि काळ्या मसाल्यातील मटण पाहणार आहोत। कोंबडी वडे पहा किती टम्म फुगलेले आहेत, बिलकुल तेलकट नाहीत। रेसिपी अतिशय साधी सोपी आहे। मी दोन्ही रेसिपी दाखवणार आहे। कोंबडी वडे बनवताना मी रेडीमेड पीठ वापरलेलं आहे। तुमच्याकडे घरी बनवलेलं पीठ असेल तेही वापरू शकता आणि अशा प्रकारचे टम्म वडे बनवू शकता। मी मटणाच्या अनेक प्रकारचे रेसिपी अपलोड केलेले आहेत, त्यांची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तेथे जाऊन तुम्ही चेक करू शकता, त्या रेसिपी तुम्हाला तेवढ्याच आवडतील। चला तर मग रेसिपीला झटपट सुरुवात करूया। एका भांड्यामध्ये अर्धा किलो बोकडाचे ताजे मटण घेतलेले आहे। ते 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता आपण त्याला मॅरिनेट करून घेणार आहोत। 8-10 लसूण पाकळ्या, मुठभर पुदिना आणि 1 इंच आलं थोडंसं पाणी टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेतलं। आता आपण मटण मॅरिनेट करून घेऊ। त्यासाठी अर्धा लिंबू घेतलेला आहे, अर्ध्या लिंबाचा रस टाकला आणि 2 चमचे वाटून घेतलेलं हिरवं वाटण टाकलं। उरलेलं वाटण आपण नंतर यूज करणार आहोत। पाव चमचा हळद टाकली आणि पाव चमचा मीठ टाकलं। सर्व मिश्रण व्यवस्थितपणे चमच्याने मिक्स करून घेतलं, जेणेकरून सर्व मसाला मटणाला लागेल। आणि पहा, आत्ताच पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे। आता हे 10 ते 15 मिनिटासाठी मॅरिनेट होण्यासाठी झाकून ठेवायचं, म्हणजे मटणाचा वास येत नाहीत आणि चव छान लागते। आता आपण कोंबडी वड्यासाठी पीठ मळून घेऊ। टेस्टी आणि टमटमीत होण्यासाठी मी घरगुती ब्रँडचं पीठ वापरते। हे कोणत्याही प्रकारचं प्रमोशन नाही, तुम्ही ज्या ब्रँडचं पीठ वापरत असाल ते घेऊ शकता। हे मी 2 वाटे घेतलेलं आहे। यामध्ये बाकी काही टाकायची आवश्यकता नसते, फक्त चवीपुरतं मीठ टाकायचं आणि कोमट पाण्यामध्ये घट्ट मळायचं, फार पातळ मळायचं नाही। पीठ पातळ झालं तर वडे तेल शोषतात आणि तेलकट होतात। चपातीचं पीठ मळतो त्यापेक्षा थोडं घट्ट मळायचं आहे आणि मळताना थोडं थोडं पाणी टाकायचं, म्हणजे पीठ आपलं पातळ होणार नाही। पीठ मळून कमीत कमी तासभर तरी झाकून ठेवायचं। अशा प्रकारे मी झाकून ठेवलेलं आहे। आता आपलं मटणही छानपैकी मॅरिनेट झालेलं आहे। पहा किती पाणी सुटलेलं आहे। मध्यम गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये 1 मोठा चमचा तेल टाकलं। त्यानंतर 2 तेजपान टाकले। तेजपान छान भाजल्यानंतर 1 मोठा कांदा बारीक कापून घेतलेला आहे तो टाकला। कांदा अगदी लालसर होईपर्यंत भाजायचा आहे याप्रमाणे। आणि आता त्यात मॅरिनेट केलेलं मटण टाकायचं। मटण टाकल्यानंतर व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं। 1 ते 1.5 मिनिट मी व्यवस्थितपणे परतून घेतलं, मग त्यावरती झाकण ठेवलं। झाकण ठेवल्यामुळे मटणाला पाणी सुटतं, पहा अशा प्रकारे। आणि सोबतच मी साईडच्या गॅसवरती पाणीही गरम करायला ठेवलेलं होतं। आता मटण परतल्यानंतर गरम पाणी टाकायचं आहे। त्यामध्ये 2 ग्लास मी गरम पाणी टाकलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टाकू शकता, म्हणजे मटण किती प्रमाणात आहे त्या प्रमाणात पाणी टाकायचं आहे। आणि झाकण लावून कुकरला 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आता मटण आपण हे अस्सल सातारी काळ्या मसाल्यातील बनवणार आहोत, त्यासाठी 2 मोठे कांदे या प्रकारचे करून घेतलेले आहेत। अधिक चविष्ट होण्यासाठी 2 हिरवी वेलची आणि 1 मसाला वेलची घेतलेली आहे। 1 इंच दालचिनी, 8-9 मिरे आणि 5 लवंगा, 1 चमचा जिरे, 1 मोठा खोबऱ्याचा तुकडा, त्यानंतर 1 मोठा चमचा धने घेतलेले आहेत। त्यानंतर मुठभर स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर, 2 टोमॅटो, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर। आता हे सर्व आपण गॅसवरती भाजणार आहोत। गॅसवरती जाळी ठेवली। खोबरं, टोमॅटो, कांदा हे सर्व व्यवस्थितपणे भाजून घेतलं। तोपर्यंत आपल्या कुकरही झालेला आहे। अशा प्रकारे पहा, मी सर्व भाजून घेतलेलं आहे आणि एका ताटामध्ये काढलं। तडका पॅन घेतलेला आहे आणि तडका पॅनमध्ये लवंगा, दालचिनी, धने, मिरे हे सर्व गरम मसाला आहे थोडासा परतून घ्यायचा आहे, अगदी अर्धा मिनिटच। हलकासा सुगंध यायला लागला की काढून घ्यायचा आहे। कांदा, टोमॅटो, खोबरं याच्या काप करून घेतलेले आहेत आणि हा मसाला आता आपण मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत। पण सुरुवातीला आपण खोबरं आणि जो गरम मसाला आहे तो वाटणार आहोत, कारण एकदम जर आपण सर्व टाकलं तर गरम मसाला बारीक होणार नाही आणि खोबऱ्याचे काप तसेच राहतील। म्हणून मी खोबरं आणि जो खडा मसाला आहे तो भाजून घेतलेला तो अशा प्रकारे वाटून घेतला। पहा, असा बारीक झाल्यानंतर मग त्यामध्ये हे बाकीचं सर्व साहित्य टाकून पाणी न टाकताच वाटायचं आणि त्यानंतर गरजेनुसार पाणी टाकून अगदी बारीक वाटून घ्यायचं। आता तोपर्यंत आपला कुकरही थंड झालेला आहे आणि मटण चेक करून पाहायचं तर छान शिजलेलं आहे। आता आपण मटण बनवूया।
तर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। कढई घेताना मी जाड तळाच्याने पसरट घेतलेली आहे। त्यामध्ये 2 चमचा हिरवं वाटण टाकलं। सुरुवातीला आपण जे वाटण बनवलेलं होतं त्यातलं 2 चमचा वाटण मी काढून ठेवलेलं होतं। आता तेलाचं टेम्परेचर थोडं कमी झालेलं आहे तेव्हा त्यामध्ये 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर हे टाकून स्लो गॅसवरती परतून घ्यायचं आहे, म्हणजे आपला मसाला करपत नाही आणि मटणाला तर्री खूप छान येते। त्यानंतर 1 मोठा चमचा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली। तेलामध्ये कोथिंबीर टाकली की सुगंध तर सुंदर येतोच, पण त्याची चव सुद्धा भन्नाट लागते। तसंच कोथिंबीरीचा कलरही हिरवागार राहतो। त्यानंतर बारीक वाटून घेतलेलं वाटण टाकलं। वाटण टाकून मध्यम आचेवरती सतत ढवळत मसाला भाजून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मसाला पहा जाळीदार झालेला आहे, मसाल्याने तेलही सोडलेलं आहे आणि हा मसाला भाजण्यासाठी मला 3 ते 3.5 मिनिट लागलेले आहेत। नंतर शिजवून घेतलेलं मटण टाकलं। याच वेळी तुम्हाला जर रस्सा वाढवायचा असेल तर गरम पाणी टाकायचं आहे। लक्षात घ्या, पुन्हा पाणी टाकताना गरमच करून पाणी टाकायचं आहे, गार पाणी बिलकुल टाकायचं नाही। मसाला परतत असताना साईडच्या गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, त्यातील 2 मोठे ग्लास पाणी टाकलं। कन्सिस्टन्सी चेक करायची, तुम्हाला किती प्रमाणात पातळ रस्सा आवडतो त्या प्रमाणात पाणी टाकायचं आहे। मला एवढ्या प्रकारे घट्ट हवा आहे, त्यानुसार मी पाणी टाकलं आणि चवीनुसार मीठ टाकून 10 मिनिट स्लो गॅसवरती शिजू दिलं। नंतर शिजवताना झाकण ठेवायचं नाही आणि स्लो गॅसवरती शिजवायचं आहे, म्हणजे मटणाला तरी छान येते। आणि अशा प्रकारे अगदी अर्ध्या तासातच झणझणीत काळ्या मसाल्यातील अस्सल सातारी पद्धतीचं मटण तयार आहे। वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची। सुरुवातीला आपण कोथिंबीर टाकलेलीच आहे, पण वरून आणखी थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि साईडच्या गॅसवरती ठेवून द्यायचं। आता आपण वडे बनवणार आहोत। वड्याचं पीठही तोपर्यंत छानपैकी भिजलेलं आहे। कोंबडी वडे आपण 2 वेगवेगळ्या पद्धतीने थापणार आहोत। एक छोटासा गोळा करून घेतला। गोळा करताना तेलाचा हात लावायचा आणि अशा प्रकारे गोळा करून ठेवला। पोळपाट घेतलेला आहे, पोळपाटावरती प्लॅस्टिक पेपर ठेवला। प्लॅस्टिक पेपरला थोडंसं तेलाचा हात लावला, त्यावरती गोळा ठेवला, वरून पेपरची घडी केली आणि अशा प्रकारे हाताने वडा थापायचा आहे। म्हणजे काय होतं, हात खराब होत नाहीत आणि भांडाही खराब होत नाही। अगदी पटकन अलगदपणे वडा थापला जातो। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही हातावरती थापू शकता। सुंदर वडा तयार झालेला आहे, गोल गरगरीत झालेला आहे। आता हा वडा मी तुम्हाला तळून दाखवते। कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे। तेल ठेवताना खोलगट कढई घ्या आणि जाड तळाची घ्या। मी लोखंडी कढई घेतलेली आहे आणि छोटी कढई घेतलेली आहे, त्यामुळे काय होतं, कमी तेल लागतं आणि पदार्थ तळणंही सोपं जातं। एका वेळी मी एकच वडा तळून घेणार आहे आणि पहा किती टम्म फुगलेला आहे, अगदी गोल गरगरीत बॉलसारखा फुगलेला आहे। वडे तळताना कडकडीत तेलातच तळायचे आहे। आता ज्यांना अशा प्रकारे वडा थापता येत नाही त्यांच्यासाठी नवीन टेक्निक आहे। या टेक्निकने भराभर वडे थापले जातात। प्लास्टिक पेपरला थोडंसं तेल लावायचं, गोळा ठेवायचा आणि त्यानंतर दुसरा प्लास्टिकचा पेपर ठेवायचा किंवा तोच पेपर तुम्ही दुमडून ठेवू शकता, म्हणजे दोन्ही पेपरच्या मध्ये वडे बनवण्यासाठी गोळा ठेवलेला आहे। घरामध्ये एखादी अशा प्रकारची डिश असते, त्या डिशने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हलकंसं प्रेस करायचं आहे। तुम्हाला जाड वडा वाटला तर थोडंसं नंतर प्रेस करायचं आहे आणि अशा प्रकारे पहा गोल गरगरीत अगदी काही सेकंदातच वडा तयार झालेला आहे। आता हा वडा सुद्धा आपण तळून पाहूया। कढईमध्ये तेल छानपैकी तापलेलं आहे। तेलामध्ये वडा सोडायचा आणि पहा काही सेकंदातच वडा टम्म फुगून वर येतो। वडा फुगवताना थोडंसं झाऱ्याने दाबायचं, हलकंसं प्रेस करायचं झाऱ्याने। वडे अगदी पटकन फुगतात, टम्म फुगतात। आणि तुम्हाला जर असे पुरीसारखे वडे नसतील आवडत तर मध्ये त्याला होल करून घ्यायचं। काही ठिकाणी असे वडेही आवडतात, पण माझ्या घरी अशाच प्रकारचे वडे आवडतात, त्यामुळे मी असे पुरीसारखेच वडे बनवते। सर्व वडे अशाच प्रकारे केलेले आहेत आणि अगदी टमटमीत फुगलेले आहेत। आता आपण सर्व करून घेऊया। एका ताटामध्ये मस्त असे गरमागरम वडे, बाजूला कांदा, त्यानंतर लिंबू आणि छानपैकी गरमागरम काळ्या मसाल्यातील अस्सल सातारी मटण रस्सा। पाहूनच खायची इच्छा होते, एवढं भन्नाट होतं। रेसिपी जर तुम्हाला युजफुल वाटली असेल
तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन आणि टेस्टी रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.